है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। कार्यक्रम घेणार आहोत आपण आपल्या काळामध्ये असणारे काही शिक्षक आहेत, तर त्या शिक्षकांबद्दल एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम 2 मिनिटांमध्ये घेणार आहोत। तर त्या मी शिक्षकांची नावं सांगतो। श्री सुतार सर, 2 मिनिटं थांबा, आवाज जरा मोठा पाहिजे। श्री सुतार सर, सौ सुतार मॅडम, श्री माडिक सर, श्री डोमने सर, श्री पाटोळे सर, श्री काळगे सर, श्री DS चव्हाण सर, श्री SN चौगले सर, श्री DS चौगले सर, या शिक्षकांबद्दल आपण श्रद्धांजली कार्यक्रम घेणार आहोत। तसेच काही आमच्या या 1999 बॅचचे काही विद्यार्थी पण आहेत, तर त्यांना पण आपण इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। त्यापैकी अमित आळबोळे नूल, अप्पासाहेब पाटील तन्नवडी, मलगोंडा पाटील निलजी, रामदास चव्हाण नूल, शिवरेश शिंदेवाडी, शीतल काळे नूल, प्रियंका कोळी खंदाळ। तर या लोकांसाठी आपण श्रद्धांजलीसाठी 1-2 मिनिटं आपण स्तब्ध राहणार आहोत। कृपया 1-2 मिनिटांसाठी आपण स्तब्ध राहणार आहोत। मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे।
संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र या सर्वांचं सहर्ष 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 स्वागत. म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माझे सहकारी श्री मनोहर मांगरे सर यांना आमंत्रित करतो. प्लीज. सर्वांना नमस्कार. आज मी काय सर वगैरे काय कोण नाही, तुमचा सहकारीच आहे. सर फक्त एकच स्टेजवर स्थानापन्न आहेत. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सर्व गुरुवर्य आणि माझ्या सर्व वर्गातील मित्र व मैत्रिणी, आम्ही 1998-99 बॅचचे विद्यार्थी आज एक वेगळ्या कार्यक्रमानिमित्त जवळपास 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्रित आलो आहोत. त्यामुळे आम्ही या रौप महोत्सवी वर्षानिमित्त गेट टुगेदरचे आयोजन केलं आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय काळे सर, कोल्हापूर जिल्हा महिला हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय नाईकवडी सर, आदरणीय डी.जी. सावंत सर, आदरणीय ए.बी. देसाई सर, आदरणीय कुलकर्णी सर, आदरणीय तराळ सर, आदरणीय माने सर, आदरणीय कुलकर्णी मॅडम, आदरणीय एस.टी. जाधव सर, आदरणीय के.आर. पाटील सर, आदरणीय गुरव सर, आदरणीय हिरेमठ सर, आदरणीय गरुड सर, आदरणीय कुरळे सर, आदरणीय जे.डी. माने सर, आदरणीय सुतार सर, आदरणीय खानापुरे सर, आदरणीय बस्ताळे मामा, आदरणीय चोते सर, आदरणीय टी.बी. देसाई सर, आदरणीय कमलदुर्गर सर, आदरणीय हस्ती सर, आदरणीय पुराणे सर, आदरणीय येसरे सर, आदरणीय चौगुले सर, आदरणीय विवेक पाटील सर, आदरणीय भीमा, या सर्वांचे, त्याचबरोबर इसवी सन 1998-99 बॅचचे माझे सर्व सहकारी, या सर्वांचं मी एकत्रितपणे या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत करतो. जवळपास 25 वर्षाच्या कालावधीनंतर आपण एकत्र आलो आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत. सर, तुमचा आदर, तुमच्याविषयी असणाऱ्या आमच्या मनामध्ये भीती ही आजही आमच्या कायम आहे. आम्ही जरी कितीही मोठे जरी झालो असलो तरी या ज्ञानदानाच्या विद्या मंदिरामध्ये या वटवृक्षाच्या खाली आमचं जे काही जे सर्व श्रेय ते सर्व श्रेय तुम्हाला समर्पित करतो. आज या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये आपण या सर्व
मग एकत्रित आल्यामुळे आम्हाला या जुन्या आठवणी पूर्णपणे ताज्या झाल्यासारख्या अनुभवास येत आहे. गेट टुगेदरचे नियोजन गेली 2 वर्ष झालं चालू आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच, गेट टुगेदर म्हणजे काय, काय करायचं. मग काही मित्रमंडळी एकत्र येऊन मागील बॅचनं काय केलं, या बॅचनं काय केलं, त्या बॅचनं काय केलं, या सर्वांचा आढावा घेतला आणि सर्वोत्कृष्ट सगळ्यात चांगला कसा गेट टुगेदर होईल या संबंधी आम्ही नियोजन केलं. सर आम्हाला कोणाची मागच्या बॅचची स्पर्धा किंवा त्यांच्याशी तुलना करायची नाही, मात्र सगळ्यात जास्त उत्कृष्ट कसा गेट टुगेदर होईल या संबंधी आम्ही नियोजन केलं. गेट टुगेदरचे नियोजन करताना सर्वप्रथम आम्ही ग्रुप स्थापन केला. काही ठराविक मंडळींनी एकत्रित येऊन ग्रुपची स्थापना केली. त्यानंतर शाळेमध्ये दिलीप सरांच्याकडून रजिस्टर घेतलं आणि त्या रजिस्टरनुसार सर्व नावे सर्वप्रथम काढण्यात आली. मला सांगायला सर अभिमान वाटतो की जवळपास 321 मुलं त्या बॅचमध्ये होतो आणि त्यातील जवळपास 280 मुलांशी आमचा संपर्क झाला आणि या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा अशा पद्धतीने त्यांना आम्ही विनंती केली. हे नियोजन करत असताना प्रशालेमध्ये वेगवेगळ्या गावातील मुलं होती. निलजी असतील, खंदाळ असेल, मुगळे असेल, एनेचोंडे असेल, तन्नवडी असेल, हनुमंतोडे असेल, कमलेटी शिंदेवडी असेल, या सर्व गावातील एका प्रतिनिधीची निवड केली आणि त्या प्रतिनिधीकडे सर्व जबाबदारी सोपवली की त्या मुलांचं कॉन्टॅक्ट नंबर घेणं, त्यांना माहिती देणं, मीटिंगला उपस्थित राहण्याची माहिती देणं, सर्व नियोजन आखलं गेलं. त्यानुसार त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. गेट टुगेदरचं एकत्रित येत असताना गेट टुगेदर घ्यायचं झाला, नियोजन करायचं झालं तर सगळ्यात महत्वाची बाब आहे ती आर्थिक. आम्ही कुणालाही सक्ती केली नाही की तुम्ही कंपल्सरी इतकं कॉन्ट्रीब्युशन द्या, असं द्या, काही केलं. ज्यांना किती शक्य आहे तेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन द्या इतकी फक्त विनंती केली. वेगवेगळ्या मुलांशी संपर्क साधत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की काहींची आर्थिक स्थिती जराशी बेताची होती. त्यांना आम्ही फक्त इतकीच विनंती केली की तुम्ही फक्त गेट टुगेदरला या, तुमच्याकडून आम्ही काहीही अपेक्षा करत नाही, फक्त तुमची उपस्थिती ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि तुम्ही फक्त या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा अशी फक्त विनंती केली. ते सुद्धा आज या गेट टुगेदरला उपस्थित आहे. सहजच फक्त एक थोडंसं असा कार्यक्रमाच्या पुढे वेगळीकडे दिशेला जातो. सहज परवा शाह सरांशी मी चर्चा केली. सर असं आम्ही दिलीप सरांच्याकडून रजिस्टर घेतला आणि इतकी यादी काढली. शाह सरांना विश्वास बसला नाही की 300 विद्यार्थी असतील. शाह सरांना मी सगळी पार्श्वभूमी सांगितली. 5वी पासून 10वी पर्यंतचा त्यांना थोडक्यात आढावा सांगितला. 5वी 6वीला सर आम्ही जुन्या इमारतीमध्ये होतो. वर्गामध्ये बसायला बेंच मिळत नव्हते. एका वर्गामध्ये जवळपास 80 विद्यार्थी होतो. तर सर म्हणाले असाल पण तेवढं शक्य नाही. म्हणाले 160 ते 180च्या जवळपास असाल. त्यानंतर मग सरांना सांगितलं तुम्ही 7वीला आम्हाला झेंडा गटाच्या 4 रूम आहेत, तिकडच्या रूम मध्ये बसवलं सर पहिलं 2 दिवस. त्या रूम मध्ये आम्हाला बसायला बेंच पण करून खाली बसायला सुद्धा जागा नाही ना. परत आम्ही तुम्ही आम्हाला त्या जुन्या इमारतीमध्ये शिफ्ट केला आणि तिथंच आम्हाला जवळपास 5वी ते 8वी शिक्षण त्याच जुन्या इमारतीमध्ये दिला. त्यानंतर 9वी 10वीचे शिक्षण तुम्ही आम्हाला इकडे नवीन इमारतीमध्ये वरच्या जे 4 रूम आहेत त्या 9वी अ या वर्गात तुम्हाला दिला. तरी सुद्धा सर म्हणाले नाही शक्य नाही. म्हणाले एवढा पट अजूनपर्यंत आम्ही काय बघितलेलं नाही. शेवटी मी सरांना म्हटलं सर मी रजिस्टर काढतो आणि माझं ते तासभर वेळ जाऊ दे म्हटलं आणि तुम्हाला दाखवतो. शाह सरांना त्यांच्या पुढे रजिस्टर काढून दाखवलं आणि जवळपास शाह सरांनीच काढलं जवळपास 300 नावं त्यांनी स्वतः बघितली. मला सांगायला इतका अभिमान वाटतो की शाळेच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आमच्या बॅच इतका पट कोणत्याच बॅचचा नव्हता. हे गेट टुगेदरचे नियोजन करत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं.
नियोजन करत असताना मला जरी माझ्या अनुभवाचं मला असं वाटतं एखाद्या लग्न समारंभांपेक्षाही मोठं नियोजन या गेट टुगेदरला करावं लागतं. कारण माझंच उदाहरण देतो, सर्व गुरुवारी आहेत, मित्र वगैरे आहेत. माझं लग्नाचं नियोजन करत असताना फक्त 2 दिवसात नियोजन केलं होतं, मात्र या गेट टुगेदरचं नियोजन करण्यासाठी जवळपास 2 वर्षाचा कालावधी लागला. आज आपण कितीही जरी पैसा खर्च केला तरी ह्या गेट टुगेदर सारखा आनंद आपल्याला भविष्यामध्ये कधीच मिळणार नाही. हे गेट टुगेदरचं नियोजन करत असताना सर्वात महत्वाची जबाबदारी उचलणारा आणि गेट टुगेदरचं खास करून नियोजन करणारा आपला लाडका वर्गमित्र सगळ्यांना नाव समजलं. त्यानं जवळपास 2 महिने आपलं जे काय व्यवसाय आहे तो व्यवसाय बाजूला ठेवून फक्त गेट टुगेदर कशा पद्धतीने यशस्वी केला जाईल याचंच फक्त त्यानं नियोजन केलं. अशा या संस्थेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी आपलं नाव सांगितलं नाहीये. त्यानं आपल्या गाडीच्या मागे 1999 बॅच असं लिहून संपूर्ण गावभर आपल्या बॅचची चर्चा घडवून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. असा हा आमचा तुमच्या सर्वांचा लाडका संतोष. त्याचं कौतुक करावं इतकं कमीच आहे. आणि आता या कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये संतोषचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. अशा प्रकारे आम्ही गेट टुगेदरचं नियोजन केलं. सर, हे नियोजन करत असताना काही आमचं जर चुकलं असेल तर निश्चितच आम्ही त्यामध्ये सुधारणा घडून आणू आणि सर्वांच्या पेक्षा उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचा गेट टुगेदर कसा होईल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. रिक्षावर लिहिलेलं आहे, त्याचबरोबर जी सुमो आहे त्या सुमोच्या बॅक साईडला सुद्धा लिहिलेलं आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुद्धा बऱ्याच सूचना आल्या की 1999 बॅचचा गेट टुगेदर म्हटलं की तू संतोषच्या बॅचचा, अशी आम्हाला ते ओळख देतात. सर, हे नियोजन करत असताना संतोष असेल त्याचबरोबर असणारे बरेचसे मित्र, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे. या सर्वांनी तर चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आज येथे चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्त वेळ घेत नाही, मुळात कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. सर, जर या कार्यक्रमामध्ये काही थोड्या चुका झाल्या असेल त्या आम्ही चुका निश्चित समजून घेऊ, सुधारणा करू आणि निश्चितपणे भविष्यामध्ये परत चांगल्या पद्धतीने पुढील सूत्र मी संदीप गंभीर आणि संदीप केसरकर यांच्याकडे सोपवतो. आता आपण गुरुवर्यांचा सत्कार घेणार आहोत. तर मी काही सत्कार मूर्तींचे आणि ज्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे त्यांची मी नावं घेणार आहे. तर त्यांनी पुढे येऊन आहे ना एक पुष्पगुच्छ द्यायचा आणि सत्कार करायचा आहे.
शिक्षक GS माने सर, BB तराळ सर, कमलदूरकर सर, आत्ताचे प्राचार्य काळे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक या सगळ्यांना मी प्रथमतः वंदन करतो। आणि इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी, आज खरोखर सगळ्यांना बघून, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एवढा आनंद होतोय की आपण शब्दामध्ये ते मांडू शकत नाही। तर खरोखर मला म्हणजे आम्हाला वाटत होतं की आमच्या वेळचे शिक्षक आम्ही ज्या वेळेला गेट टुगेदर करू त्यावेळेला प्राचार्य किंवा ते शिकवत असावेत आणि असे आपल्याला आत्ताचे प्राचार्य काळे सर भेटले, योगायोग आहे। 25व्या वर्षी आपण हा कार्यक्रम घेतोय आणि काळे सर आता इथं प्राचार्य आहेत आणि आपल्याला शिकवणारे अजून काही शिक्षक सुद्धा सेवेमध्ये आहेत। ही सगळ्यात भाग्याची गोष्ट आपल्या दृष्टीनं आहे। तर या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो। गेली मगाशी पाटोळे म्हणले तसं 7-8 वर्ष आम्ही दर दिवाळीला भेटायचो, कार्यक्रम करायचा आहे म्हणायचो, दिवाळी करायचो, लाडू चोडा खायचो आणि आमच्या घरी निघून जायचो। पण यावेळी सगळ्यांनी ठरवलं की 25व्या वर्षी आपण कार्यक्रम नक्कीच चांगल्या पद्धतीनं करायचा। आणि आज जे काय आपण हा क्षण अनुभवतोय तर हे गेल्या 3-4 महिन्यातलं जे कष्ट घेतले त्याचं फलित आहे। आज सगळ्या आमच्या मित्रांनी जे कष्ट घेतले आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम प्रत्येक मित्राने केलेलं आहे, त्यामुळे आज एवढी उपस्थिती आपल्याला इथे दिसते। मुलींनी पण बऱ्याच मुलींना कॉन्टॅक्ट केला आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं मुली इथं उपलब्ध झालेल्या आहेत। तर सगळ्यांचं त्याबद्दल आभार मानतो पहिल्यांदा। ज्याचं नाव समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर। ती म्हणजे मुलगी नव्हे, आपली शाळा। ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा, या शाळेतून मिळालेल्या जोरावर आपण सर्वजण आयुष्याची भाकरी भाजलेली आहे। हा कार्यक्रम आपण का केला? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्याला लहानपणापासूनच हा श्लोक सगळ्यांनी शिकवला, आपल्या आईवडिलांनी शिकवला। बालवाडीमध्ये आपण शिकलो, 1ली ते 4थी शिकलो, परत 10वी पर्यंत आपण शिकलो आणि आज आपण हे शिकत श्लोक म्हणत गुरूंकडून ज्ञान घेतो। उंच आकाशात आपण भरारी घेतली। ज्या गुरुमुळे आपण घडलो त्याला आपण कधीच विसरत नाही, पण त्यांना ती कधीच सांगतही नाही। तर हा दिवस असा आहे की या गुरूंनी आपल्याला जे शिकवलं त्याचा आभार मानण्याचा। आपण आज सगळेजण त्यासाठीच इथं एकत्र आलेलो आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आज मी जे सुंदर जीवन जगतोय ते फक्त आणि फक्त आपल्या समोर बसलेल्या गुरूंमुळे। त्यांनी आपल्याला जो आपला पाया भक्कम केला त्यामुळे आपण ताटपणाने समाजामध्ये उभं राहू शकतोय। आपल्या प्रत्येकाचं करिअर आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळेजण इथं आलेलो आहोत। शाळेत तसं सर्वच विषय महत्त्वाचे होते, पण माझा आवडा पहिल्यापासून चित्रकलेकडे जास्त। पहिल्यांदा 5वीला आल्यापासून काळे सर मला घेऊनच फिरायचे आणि आमचे सगळे शिक्षक मला म्हणायचे की ज्युनियर काळे सर। चित्रकलेची आवड त्यांनी मला भरपूर आवड निर्माण केली आणि मी नंतर जसं 8वीत गेलो तसं टेक्निकलमध्ये मला एंट्री मिळाली आणि टेक्निकल जेव्हा शिकायला लागलो तेव्हा SN चौगले सर, कुरळे सर, सुतार सर, गुरव सर, तर या सगळ्यांच्या माध्यमातून टेक्निकलमध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही ज्ञान मिळवलं। त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे आम्हाला SN चौगले सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं आणि आज जी मुलं इंजिनियर आहेत त्या प्रत्येकानं त्याचं स्वतःचं ड्रॉइंग इंजिनिअरिंगमध्ये काढत असताना एकदा तरी त्या सरांची आठवण काढली असणार आणि आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे आमच्या पुढच्या शालेय जीवनामध्ये की इथून की बाहेर पडल्यानंतर बाहेरची मुलं जी आलेली होती शिकायला तर त्यांना जेव्हा ड्रॉइंग समजायचं नाही तोपर्यंत आमचं ड्रॉइंग पूर्ण झालेलं असायचं। तर त्यावेळेला आम्हाला खरोखर अभिमान वाटायचा या शाळेने इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला घडवलंय आणि आम्ही या सगळ्या मुलांच्या पुढे इथं काम करू शकतोय किंवा यांच्यासमोर उभा राहू शकतोय। तर याच अभ्यासाच्या जोरावर आणि या अनुभवाच्या जोरावर सध्या मी घाटगेट इंडस्ट्रीत डिझाईन इंजिनियर म्हणूनच काम करतोय। म्हणजे पहिल्यांदा मी काय चित्रकलेची आवड घेतली आणि ते आजपर्यंत मी काम करतोय। सध्या कास्टिंग डिझाईन अँड डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून मी काम करतोय। त्याच्यानंतर ती भूमिका मी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतोय। याच अनुभवाच्या जोरावर या समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून काही लोकांना माझ्याकडून रोजगार मिळावा म्हणून ही एक स्वतःची संस्था 2018 साली स्थापन केली आणि आज एक 15 ते 20 लोकांना मी त्या माध्यमातून रोजगार देऊ शकतोय। ही माझ्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे। हे सगळं
जे आतापर्यंत घडलं ते या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळं, ज्ञानामुळं आतापर्यंत हे सगळं करू शकलो. तर इथं जमलेले मला वाटते बरेच मित्रमैत्रिणी, काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर आहेत, काही शिक्षक आहेत, काही सामाजिक सेवक आहेत, काही राजकारणी पण आता म्हणायला लागले, युवा राजकारणी माझी म्हणायचे नाव घेतलं. तर अशी बरीच लोक सर तुम्ही घडवलेली आहेत आणि तुमच्या या सुधोरीवर आम्ही आयुष्याची पुढची वाटचाल करतोय सध्या. तर आणि अजून काही गृहिणी आहेत तिथं, ज्या गृहिणी स्वतःचा संसार चांगल्या पद्धतीने सांभाळतायत, ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही दिलेलं जे मार्गदर्शन आहे ते खूप महत्वाचं आहे. या सगळ्यांच्या बरोबर तुमच्या मैत्रिणी, मित्र या सगळ्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये एक चांगली ओळख त्यांनी प्रत्येकाने समाजामध्ये निर्माण केलेली आहे. तर या सगळ्यात या शाळेमध्ये सगळ्यात जास्त आठवत आहे तर मगाशी रमेशने सांगितल्याप्रमाणे मार्क खाल्ले. तर बऱ्याच वेळा आता मला वाटते कुठल्याही सरांना ती परमिशन नाही आहे मारायची. पूर्वी बहुतेक या सगळ्या सरांनी आमच्यावरती थांबून घेतले. आपण काठीनं बोलून काठी छोटे सोर चव्हाण सर मारायचे. चव्हाण सरांच्या बद्दल आठवण सांगायची तर प्रत्येक वर्ग पूर्ण वर्ग वाचायचा मार खाण्यासाठी. त्यांनी मला वाटते प्रत्येक तासाला 60 ते 70 प्रश्न दिलेली असायची आणि एवढी प्रश्न प्रत्येकाला सोडवणं फार अवघड असायचं. त्यावेळेला आम्ही सगळे मित्रमंडळी काय करायचो, चला 1 नंबरचा प्रश्न आता सोडवला, दुसरा 2 लिहायचाच नाही, 3 नंबरचा लिहायचा, नंतर 6 नंबर लिहायचा, 7 नंबर आणि सगळ्या शेवटी चव्हाण बघायचे 60 आकडा झालाय का, माझा मार वाचला चला बसतो, नाहीतर हा पुढे करायचा, कधी बसतोय मागे पुढे करत बसायचं. तर बऱ्याच वेळा आम्ही स्टडी रूमला पण यायचो. स्टडी रूम मध्ये अभ्यास करत असताना ट्रॅक्टरचा आवाज झाला की आम्ही सगळे पण सुद्धा ऊस मोडा. त्यावेळेला मला वाटते कांताबाबा आणि जाधव सर असायचे आणि बऱ्याच वेळा आम्ही त्यांचा मार खाल्लेला आहे. तर सर तेव्हा आम्ही मार दिला, आम्ही सुधारलो, पण आज तुम्हाला ती बरं घडवावं लागतील, ऊस मोडताना ट्रॅक्टर त्याला शिकवायला लागेल तुम्हाला, अशी परिस्थिती आहे. सगळी मुलं आज मोबाईलवर बसलेली आहे. तर हे मला सांगायला आनंद वाटतोय, कारण आपण 80 ते 90 मधली मुलं पूर्ण जुनं जे जनरेशन टीव्ही बघितलेलं आहे आणि आजचं कॉम्प्युटर आणि मोबाईलचं युग हे सुद्धा आपण बघतोय. तर फार वेळ तुमचा घेत नाही. इथं जमलेले शिक्षक ज्या सर्वांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला वाटते बरेच शिक्षक इथले रिटायर झालेले आहेत आणि काही शिक्षक रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत. सगळ्यांना मी दीर्घायुष्य लावतो, त्यांचं उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीने राहावं ईश्वरचं मी प्रार्थना करतो. माझ्या सर्व मैत्रिणींचे सुद्धा आभार करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय हिंद. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व आपले बालमित्र आणि बालमैत्रिणी, सगळ्यांचीच नावं घेतली कारण व्यासपीठावर बरेच गुरुजन उपस्थित आहेत. आता मगाशी सगळ्यांची नावं सत्काराच्या वेळी घेतलेलीच आहेत. प्रत्येकाने आपलं म्हणून 2च मिनिटात सादर करायचं आहे, त्यामुळे कुणाची नावं घेतली त्याबद्दल क्षमा मागतो मी. आपण आज गेट टुगेदरसाठी जे एकत्र जमलो आहोत ते फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमुळे एकत्र एवढ्या लवकर जमलोय. त्यामुळे या टेक्नॉलॉजीला सुद्धा आपण आभार मानलं पाहिजे पहिल्यांदा. कारण टेक्नॉलॉजीला आभार मानण्याचं कारण म्हणजे मी गेली अनेक वर्षे त्या विषयाचा शिक्षक म्हणून काम करतोय IT साठी. त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीमुळे आपण एकत्र आलो हे विसरता कामा नये आपण. त्याचबरोबर संतोषने सुद्धा बरेच प्रयत्न केले, त्यामुळे हे सगळं घडले. त्यामुळे संतोषचे सुद्धा विशेष आभार या कार्यक्रमात मानलेच पाहिजे. गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हटला की आपण बऱ्याच वर्षांनी एकत्र येणार असतो. शाळेच्या त्या जुन्या आठवणी, शाळेच्या वेळी केलेल्या दंगामस्ती, शिक्षकांचा काढलेला ओरडा आणि शिक्षकांनी परत जवळ बोलवून मायाने परत लेवल केलेला असतं, ते सगळं आपल्याला आज परत अनुभवायचा आहे. कोण शिक्षकांनी आज जरी आपल्याला म्हणजे मस्ती किंवा याच्याबद्दल आरडाओरडा केला तरी आपल्याला आज आवडेल कोणालाही पण आता म्हणून घ्यायला, किंवा कोण सावंत सरांनी छडीनं जरी आज मार दिला तरी गायला तयार आहे. सावंत सरांची छडी अजूनही आम्हाला आठवते. सायन्सच्या तासाला व्याख्यापाठ करून घेऊन सर प्रत्येक लेक्चरला आणि प्रत्येक तासाला प्रत्येकाला उठवत होते. त्यामुळे आज आमचं सायन्स इथंपर्यंत येऊन पोचलंय 25 वर्षानंतर. आज मी बऱ्याच शिक्षकांच्या आठवणी सांगताना आपलं मन भाऊक होते. माडिक सर आपल्या इथं आज नाही आहेत, पण माडिक सरांनी इंग्रजीच्या वगैरे तासाला
मला आठवतं की मी 6वीला असताना 9वीच्या वर्गात इंग्लिशचा धडा वाचायला मला सर घेऊन गेले होते, कारण 8वी आणि 9वीच्या मुलांना वाचता येत नव्हतं. ते दाखवण्यासाठी सर मला 9वीच्या वर्गात नेऊन धडा एक वाचून दाखवतो आणि त्या 6वीचा मुलगा वाचतोय, तू 9वीचा वाचत नाही तुम्ही, असं सरांनी एकदा दाखवलं होतं. त्यामुळे माडिक सरांची आठवण आणि त्यांची उणीव आजही आम्हाला जाणवते. त्याचबरोबर नायकवाडी सर असतील त्यावेळेचे प्राचार्य आणि आत्ताचे प्राचार्य काळे सर, तेव्हापासून आत्तापर्यंत शाळेच्या इतिहासात बरंच काही चांगलं घडवलं आहे. बरंच काही चांगल्या हॉकीच्या असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये शाळेचं नाव लौकिक बऱ्याच ठिकाणी लांब लांबपर्यंत गेलं. आपल्याच बॅचमधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची सुद्धा करिअर चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी 45 मिनटं बोलणार नाही, कारण आम्ही स्टेजवर उभारलं की 45 मिनटं बोलावं लागेल. 2 मिनटात आपल्याला आवरायचं आहे. टेक्निकलला असताना टेक्निकलचे कुरळे सर असतील, सुतार सर असतील, ते टेक्निकलच्या गोष्टी त्यांनी ज्या त्यावेळी शिकवल्यात इलेक्ट्रिकच्या वगैरे त्या अजूनही आम्ही वापरतोय. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रात म्हणजे टेक्निकलच्या बाबतीत असू दे किंवा असल्या कुठल्या फंक्शनच्या अरेंजमेंटच्या असू दे किंवा असले सगळे स्किल त्या शालेय लेवलपासून आम्हाला या सगळ्या शिक्षकांनी त्यावेळेपासून तयार केला. त्यामुळं त्यांना परत एकदा धन्यवाद देतो. आणि सगळे आमचे बालमित्र, तुम्ही या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थित राहिला, सगळे भेटला. आयुष्यात इथून पुढं हाच एक सोहळा असतो की जुने मित्र आपण एकत्र भेटले, त्या भेटीचा फायदा घेऊन इथून पुढे सगळ्यांनी आपापल्या सुखदुःखामध्ये सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेऊन तुमच्या काही अडीअडचणी असतील, आमच्या अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करता येईल. त्यामुळे सगळ्यांनी आता आलाय तसं एकत्रित राहा. सरांचा सगळ्यांच्यावर आशीर्वाद असेलच. सर सगळ्यांना काय कधी लागेल तेव्हा सर मदत करायला कधी पण तयार आहे. त्यामुळं आला एकत्र त्याचा फायदा करून घेऊन सगळ्यांनी गेट टुगेदर म्हणजे हा एकच हे आहे की त्यामुळं आपण एकत्र आलोय आणि एकत्र आलोय त्याचा एक फायदा काय, कुणाच्याही अडीअडचणी आपण सहजासहजी संपवू शकतोय. हे फक्त एक डोक्यात घेऊन यासाठी आपण हा कार्यक्रम अरेंज केला आहे. त्याला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि संयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. IT पार्कमध्ये ते चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत आणि त्याला सगळ्या मदत करतात. कॉलेज जे की गडिंग्लज विभागातील एक फेमस कॉलेज आहे, या ठिकाणी कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यानंतर मी विनंती करतो राजश्री पाटील यांना मनोगत व्यक्त करते. आणि इथे जमलेले माझे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींना पण माझा नमस्कार. आणि महत्त्वाचं म्हणजे मी 8वीपर्यंतच न्यू स्कूलमध्ये विद्यार्थिनी म्हणून होते, पण तरीही मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व नियोजितांचे आभार. शाळा हा नुसता शब्द उच्चारला की बऱ्याच आठवणी मनात येतात. आणि कसं असतं की शाळा ही विद्यार्थी घडवते, पण त्याचबरोबर ती एक उत्तम व्यक्तीही घडवते आणि उत्तम समाजही घडवते. तर आज जो समाज आहे तो अतिशय उत्तम प्रमाणे आणि आपण आज सर्वजण इथे उपस्थित आहोत किंवा मी इथं बोलू शकते, उभारू शकते, हा आत्मविश्वास देणारी ही माझी शाळा आहे. आज जे काही आपण घडलो राहिलो ते सर्व आणि सर्व हे माझ्या गुरुवर्यांना मी त्याचे श्रेय देते. जरी आपण ग्रामीण भागातून पुढे आलेलो असू तरीही माझ्या शिक्षकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि शाळेने दिलेले संस्कार हे मला आजपर्यंत आत्तापर्यंत सामाजिक असो किंवा माझ्या करिअरमध्ये असो ते क्षणाक्षणाला मला आठवतात आणि त्याची म्हणजे भरपाई मी कधीच करू शकत नाही. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येणं हे मी कुठे जरी असते तर नक्की म्हणजे नक्की आजच्या कार्यक्रमाला आलीच असते. आपली शाळा ही खूप अतिशय सुंदर आणि खूपच म्हणजे संस्कारी शाळा आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये क्रीडा हा देखील खूप म्हणजे महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थ्यांनी देखील दिल्लीपर्यंत हॉकी खेळलेले आहेत. आम्ही परवाच गप्पा मारत होतो मैत्रिणी, तर तेव्हा मुलींची चर्चा अशी झाली की जर आम्हाला हॉकी खेळायला मिळाली तर पुन्हा आम्ही शाळेत आल्यासारखं आम्हाला वाटणार. तर अशी ही आमची शाळा, याच्या आठवणी म्हणजे सांगाव्या तितक्या कमीच आहे. आणि कसं आहे ना की मी जरी म्हणजे इथे शाळेला असली तरी माझं गाव हे आजरा आहे आणि लग्नानंतर मला पुन्हा एकदा सासर म्हणून मूळ गाव हेच भेटलं. तर हा एक ऋणानुबंध होता आणि परमेश्वराचे मला आभार मानावे असं
कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला, पण मी मात्र सासरला येऊन बाहेरच्या माणसांना भेटत आहे आणि तुम्हा सर्वांना भेटून मला खूप खूप आनंद झालेला आहे. म्हणजे मराठी भाषा ही खरं तर खूप समृद्ध भाषा आहे. शब्दांची तिथे कमतरता नाही, पण आजचा दिवस हा इतका भावनिक आहे. आज मला खरंच शब्द कमी पडतं. स्नेह मेळावा 1999 बॅच. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जिचं नाव जरी आज समोर आलं तरी आपल्या समोर उभं राहतो तो आठवणींचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान व संस्काराची बरसात करणारी आपली शाळा मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. स्नेह मेळावा 1999 बॅच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय काळे सर व माझे सर्व गुरुजन वर्ग, माझे मित्रमैत्रिणी, आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत तोही सुरू झाला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा श्लोक आपण ऐकतो, पण आपल्या गुरूंना आपण कधीही विसरत नाही. गुरु आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीत 3 प्रकारचे भेटतात. पहिले गुरु जे बालपणीचे, पहिले ते 10वीपर्यंतचे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचे. पण सर्वात जास्त मला तरी वाटतात ते पाया भक्कम करतात ते गुरु नेहमीच आपल्या मनात राहतात. केव्हाही कळसाचे दर्शन घेतले जाते मंदिराचा, पण मी म्हणेन नमस्कार करावा लहानपणीच्याच गुरूंचा, कारण पायाच ते आपला भक्कम करीत असतात. नेहमीच आपण म्हणत असतो जेव्हा पंतप्रधान निवृत्त होतात त्यावेळी आपण म्हणतो माजी पंतप्रधान. आमदार खासदार बदलतात तेव्हाही आपण म्हणतो माजी आमदार खासदार. पण फक्त शिक्षक हा एकच असा शब्द आहे आणि एकच असं स्थान आहे की त्याला शेवटपर्यंत आपण शिक्षक म्हणतो. कुठेही भेटले तरी आपण म्हणतो माझे शिक्षक. आपण रिटायर्ड शिक्षक असे कधीही म्हणत नाही. त्यांचे स्थान नेहमी विद्यार्थ्यांच्या हृदयात असते आणि अशा या शिक्षकांच्या चरणी आपला आभार नेहमीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवावा. आज आपण जुने क्षण आणि जुन्या आठवणी नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजेच माझे विद्यार्थी मेळावा म्हणजेच गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत. या शाळेने आपल्याला अस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. ज्यादा क्लास, खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल असंख्य आठवणी आपल्या मनात कोरलेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, विविध कार्यक्रमामुळे आपचे मनोबल वाटले, आपले चौफर व्यक्तिमत्व घडले, त्यामुळेच आपण येथे आहोत. मी माझी विद्यार्थी मेळाव्याच्या कल्पनेने कौतुक करते आणि विशेषतः शाळेत उत्तीर्ण झालेल्या आणि बाहेरील जगात स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. शेवटी आपण सर्वांनी आपल्या येथे व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपली उपस्थिती लावली त्याबद्दल, या कार्यक्रमाची शोभा आणली त्याबद्दल मी शतशः आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माझे गुरुवर्य त्या सर्वांना मी नमस्कार करतो. त्यांनी आम्हाला जे विचार दिले त्या विचारांना वंदन करतो. त्यांनी आम्हाला दिलेल्या संस्कारांना मी वंदन करतो आणि त्याचबरोबर माझे सर्व वर्गमित्र मैत्रिणी आज उपस्थित आहेत सर्वांना नमस्कार करतो आणि मी माझ्या मनोगताकडे करतो. आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज आपण रौप्य महोत्सवी गेट टुगेदर साजरा करतो आणि या गेल्या 25 वर्षामध्ये जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद आज तुम्हाला सगळ्यांना मिळतो. याचं कारणच असं, आज स्टेजवर बसलेले आपले जे गुरुवर्य आहेत त्या सगळ्या गुरुवर्यांच्याकडे बघून आम्हाला एवढी प्रेरणा, आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की त्यांना बघून आम्हाला वाटते की आम्हीच कुठेतरी त्यांच्यापेक्षा थोडेसे म्हातारे व्हायला लागलो की काय. एवढे उत्साही, एवढे तेजस्वी, एवढे प्रेरणादायी आमचे गुरुवर्य. खरंच सर तुम्हाला सगळ्यांना भेटून मी आज धन्य झालो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय काळे सर, त्याचबरोबर आपल्या 1999च्या बॅचला जे प्राचार्य होते ते आदरणीय नाईकवाडी सर, त्याचबरोबर माझे सर्व गुरुवर्य आणि माझ्या सर्व वर्गमित्र बंधूंनी. आज एक शब्द मी वापरला, 25 वर्षामध्ये एवढ्या घडामोडी झाल्या, एवढ्या घडामोडी झाल्या. त्या वेळेवरती फुलराणी खेळत होता आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो कुसुमाग्रजांचा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. तर ही कविता नेमकी 10वीला का आली याचा उलगडा मला आठवत आहे सर.
कारण 10वी सोडून आम्ही जेव्हा समोरच्या जगामध्ये जेव्हा जातो तेव्हा असंख्य संकटांना सामोरं जावं लागतं. खूपदा मनाचं खच्चीकरण होतं, पण ती जी कविता आहे तुम्ही एवढ्या आत्मीयतेने तळमळतेने जी आम्हाला शिकवली, पुढे जाण्याची प्रेरणा दिली, त्याच्यामुळे आज आम्ही घडलो सर. तुमच्याबद्दल सांगायचं सर, खरंच हे वर्ष देखील आम्हाला कमी पडेल. प्रत्येक शिक्षकांचा बाज वेगळा, प्रत्येकाची पद्धत वेगळी, प्रत्येकाची माया करण्याची पद्धत वेगळी. पण असं नाही की माया करताना पण तिकडे आकडत राहत नाही. प्रत्येकाची माया प्रत्येक मुलावरती, भले तो खोडकर असेल, किती असेल, काही असेल, तर तुम्ही तेवढ्याच आत्मीयतेने त्याला जवळ घेऊन समजावणं. सर, आत्ताच्या काळात जर बघितलं, जेव्हा माझा मुलगा दुसऱ्या शाळेमध्ये जेव्हा आहे, फक्त तिथे आता इव्हेंट मॅनेजमेंट चालतं. मी त्याला नेहमी म्हणतो, दर दिवशी म्हणतो की बाळा, आम्ही जे घडलो आहोत ना ते आमच्या शाळेमुळे घडलो. आमच्या शाळेनेच ना खरेखुरे आम्ही विद्यार्थी घडवले. आणि खरंच सांगायचं म्हटलं तर इथे प्रत्येक गुरुवर्य हे प्रत्येक मुलाप्रमाणे, स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रत्येक मुलावरती प्रेम केलेलं आहे आतापर्यंत. तिथे कुठलाही दुजाभाव नाही किंवा काही नाही सर. आणि खरंच वेळ त्यामुळं हे धाडस मी करतोय. माझ्या मुलाचा विवाह काल झाला, पण तुमचा आग्रह मला मोडवेना, म्हणून मी वेळात वेळ काढून तिथं यावं, सर्वांची भेट घ्यावी म्हणून मी धावपळीमध्ये या ठिकाणी आलो आहे. आणि मला पुढच्या कामाला जायचं आहे, तुमची परवानगी घेऊन. फक्त जाता जाता एक थोडंसं तुम्हाला मी सांगून जाईन की आता मगापासून एक जी 4-5 मनोगतं मी ऐकली, ती ऐकल्यानंतर हे वरचं बटन माझं तुटतंय की काय, एवढी छातीमध्ये फुगणार. आणि मी राजश्रीला रुमाल देतो, अजून मी डोळ्याने तिथे हसून थांबलेलं आहे. एवढं भावनिक वातावरण आणि विक्रमी बॅच तुमची सगळ्या बाबतीत रेकॉर्ड होते. उपस्थिती सुद्धा इकडे बघितलं ही रेकॉर्डेड उपस्थिती आहे. आणि समोर बघितलं, कारण गेल्या वर्षी जवळजवळ 8-9 गेट टुगेदर कार्यक्रम झालेले आहेत. पण तुमची आजची उपस्थिती बघितली, तिकडे अजून 8-10 जण उभे आहेत. म्हणजे बसायला बेंच नव्हते तुम्हाला शिकत असताना, आणि आजही बसायला खुर्च्या नाही. असं अधिक वेळ न घेता मला काहींची नावं आठवतात. इथं सरला बसलेली आहे, ती राजश्री आहे, तिथं महेश आहे, अमित आहे. मला बोलण्यासाठी परवानगी दिली. आज मी पुणे गेली 20-22 वर्ष सर्व्हिस करतो. ॲक्वाटिकमध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून आहे, कॉर्पोरेट अफेअर्स. आज सुद्धा गाव म्हटल्यानंतर शाळा आठवते. बरेच देश फिरून आलो आहे, बऱ्याच देशात राहून आलो, पण आज सुद्धा शाळा म्हटल्यानंतर तेच शिक्षक आठवतात. स्पेशली काळे सर, देसाई सर, स्वामी सर, प्राचार्य सर. मी काय जास्त बोलणार मी प्रिपेअर्ड नाही आहे. लास्ट मोमेंटला फक्त थँक्स म्हणायला आले. आणि मला एवढंच म्हणायचं होतं की आम्हाला जे संस्कार झाले, जे गणिताची जी आवड निर्माण झाली काळे सरांनी आणि देसाई सरांनी, ती फार चांगली होती. आज सुद्धा त्याच एका शिदोरीवर मी पहिल्यांदा डिप्लोमा केला, नंतर वाडियामधून इंजिनिअरिंग केलं, MBA करायचा ट्राय करतोय, अजून झालेलं नाही आहे. पण फार बरं वाटतं आज 25 वर्षानंतर परत सगळे वर्ग मी ते भेटलो आणि सर्वांना भेटण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमासाठी जी टीम झगडत होती किंवा अजूनही झगडती आहे, त्याच्यामध्ये संतोष, अजित, शिवानंद वगैरे हे सगळे होते, ज्यांनी भरपूर मदत केली आणि करत आहेत. यांना थँक्यू. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या संस्कारामुळे आज आम्ही घडलो आणि आज हा आनंदाचा दिवस अनुभवतो. मी सर्वांची खूप आभारी आहे. ऑल माय फ्रेंड्स,
आज आपण इथे एकत्र जमलो हे सगळं संतोषमय झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, त्यानंतर आपल्याला सगळे शिक्षकांनी उत्तम शिक्षण तर दिलं आहे, पण तू जगायचं कसं हे पण त्यांनी शिकवलं. प्रॅक्टिकल इज इम्पॉर्टंट. थेरॉटिकल तरी आहे, इट्स ओके, बट प्रॅक्टिकल दॅट इज इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल कुलकर्णी मॅडम 9th क्लास शिकवले, अजून पण त्यांना आठवते की मला माहीत नाही. धुणं हा धडा, धुणं हा धडा. त्यानंतर एक एक चॅप्टर्स मला अजून आठवतात एक एक शिक्षकांचे. फॉर एक्झाम्पल एबीसी साहित्य, प्रेमाचा गुलकंद, प्रेमाचा गुलकंद. तर ह्या सगळ्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिले. त्या संस्कारांची जडण करत मी पण ॲज अ टीचर म्हणून मी तेरणीला काम केलं आहे, हलकरीला काम केलं आहे. त्यानंतर माझे क्लासेस गडिंग्लजला पण चालले. आफ्टर मॅरेज ते स्टॉप झाले, बट मी मुंबईमध्ये प्लस क्लास हवं बेसिसवरती क्लासेस घेते. आता फोनिक्स पण मी चालू केलेलं आहे. म्हणजे मी अजूनही करंटली जॉबवरती आहे, म्हणजे फ्लक्च्युएटिंग आहे, म्हणजे स्टेबिलिटी अजून नाही, पण तो माझा प्रयत्न मी करत आहे. इथे सगळ्यांनी एकत्र आलो, सगळे आनंदी झालो आणि असंच आनंद द्विगुणित व्हावा. आणि ॲक्च्युली माझ्याकडे माहीत द्यायचं नाही असं याला कधी सांगितलं होतं, कारण मला लवकर थांबता येत नाही. सूत्रसंचलन दिलं होतं माझ्याकडं, पण त्यामध्ये आणखीन दोघांना सुद्धा मी चान्स दिला इथं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट राहून गेली की ही शाळा बांधण्यासाठी किंवा आपल्या गावामध्ये शाळा असावी अशी संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली ते म्हणजे कैलासवासी ईश्वरप्पा नडदल्ली यांचं आपण पहिल्यांदा स्मरण केलं पाहिजे. कारण या व्यक्तीने काय केलं की आपल्या गावातील किंवा आपल्या पंचक्रोशीतील लोकांनी आपल्याच गावामध्ये शिकावं आणि त्यानंतर देशभर आपली कीर्ती घडवावी असं त्यांनी त्या काळात विचार केला. आणि त्या काळात त्यांनी विचार केला, ते विचार आता रुजतायत असं आपल्याला इथं दिसायला लागलेलं आहे. जर त्यांनी तेव्हा हा विचार केला नसता आणि जर शाळा बांधली नसती तर आपली आजची परिस्थिती थोडीफार वेगळी असती, सगळे विस्कटलेले असते, आपण एकत्र झालो असतो का नाही हा नंतरचा बराचसा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर इथं शाळेत असणारे जे शिक्षक लोक आहेत किंवा जे कर्मचारी आहेत, आता कर्मचाऱ्यांमध्ये एक मला आवर्जून आठवतं की आप्पा मामा, मी जेव्हा 5वीत होतो एकदा माझा हात मोडला होता. 5वीत असताना बेंचवरून पडलो आणि हात मोडला आणि समोर आप्पा मामा लोटत होते. आप्पा मामा लोटत असताना त्यांनी असा विचार केला नाही की पहिल्यांदा मुख्याध्यापकांना जाऊन सांगावं, शिक्षकांना जाऊन सांगावं. तडक त्यांनी मला असं खांद्यावर घेतलं आणि पहिल्यांदा दवाखान्यात घेऊन गेले. ते सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की इथं ते कर्मचारी म्हणून काम करत नव्हते, तर ते आपलाच कोणतरी इथं आहे किंवा आपलाच कोणतरी मुलगा आहे असं म्हणून त्यांनी त्यावेळी आपल्याला दवाखान्यात घेऊन गेलं. आता मला हे का जाणवतंय, कारण मीही सध्या जागृती हायस्कूल गडिंग्लज इथं शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. तिथं लोकांना कामं सांगावी लागतात की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही हे करा असं सांगावं लागतंय. पण इथं मला ते जाणवत नव्हतं मी शाळेला असताना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याकडे जे काही शिक्षक होते, माझे जे गुरु होते, त्या प्रत्येक गुरूंकडनं काही ना काहीतरी असं विशेष घेण्यासारखं होतं, विशेष घेण्यासारखं होतं आणि ते घेऊन आपण आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. समजा आमचे काका डीजी सर प्रत्येक वेळी ज्या व्याख्या पाठ करून घ्यायच्या त्या व्याख्या मला आजही पाठ आहेत. देसाई सरांनी शिकवलेला धडा स्मशानातील सोनं, तो धडा मी आजही तोंडपाठ जसा आहे तसा मी मुलांना बोलून दाखवतोय, आजही बोलून दाखवतोय. मुलं विचारतात त्याचे लेखक कोण आहेत, काय आहेत, हे सगळं मी सांगत असतोय, माझ्या मुलांना देखील सांगत असतोय. त्यानंतर एस एन चौगले सर टेक्निकल मध्ये त्यांनी आम्हाला इतकं परफेक्ट केलं होतं की मी कंपनीमध्ये 13 वर्ष काम करत होतो. कोणत्याही प्रकारचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मी ITI होतो त्या काळात, मी ITI असून देखील एखाद्या इंजिनियरला जे ड्रॉइंग कळायचं नाही ते आम्हाला कळायचं. त्यावेळी आम्हाला असा प्रश्न विचारला जायचा की तुझं कॉलेज कुठलं आहे, त्यांना असं जेव्हा कळायचं की हा ITIचा विद्यार्थी आहे, पण ह्याला इतकं ड्रॉइंग कळतंय कसं, तर त्याचं श्रेय जातं आपल्या प्रशालेचे SN चौगले सर. इतक्या बेसिक कन्सेप्ट आणि इतक्या त्यांनी डोक्यामध्ये रुजवल्या गेल्या की त्या आम्ही झोपे जरी असलो तर त्या परफेक्ट आम्ही सांगत असायचो. त्यानंतर दुसरे म्हणजे मराठीचे शिक्षक मी आता सांगितलं ND कोराडे सरांची शैली मी आजही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय, कारण माझा सुद्धा विषय मराठीच आहे. मी वेळोवेळी त्यांना माझ्या डोळ्यासमोर ठेवतोय आणि मी प्रयत्न करतोय की त्यांच्यासारखं मला शिकवता येईल का, त्यांच्यासारखं विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये मला जाता येईल का, याचा विचार मी वेळोवेळी करत असते. देसाई सर शिकवत असताना असं शिकवायचे की
तास कधी संपला हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आमचे प्राचार्य नायकोडी सर जर म्हटले तर नायकोडी सर हर हुन्नरी आणि प्रत्येक गुणसंपन्न आणि प्रत्येक विषय शिकवायला ते तयार असायचे. आणि ज्या वेळी ते वर्गात यायचे तेव्हा काहीतरी आम्हाला देऊनच जायचे. असं प्रत्येक शिक्षकांचं आहे. AR हिरेमठ असेल, SS हिरेमठ असतील, आणखी बरेचसे शिक्षक. या शिक्षकांचं जितकं सांगायचं तेवढं थोडंच आहे. मला 1-2 तास जरी दिले तर हे दिवसभर काय सांगून संपणार नाही आहे. गुरव सर मला आत्ताच दिसले. गुरव सरांनी शिकवलेली लिस्ट काउंटची व्याख्या आम्ही आजही सांगू शकतोय. लिस्ट काउंट म्हणजे काय हे इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा जमणार नाही सर. पण त्या काळात आम्हाला जे शिकवलं सरांनी ते आजही आमच्या हृदयात, मनात, डोक्यात आजही सेव आहे. त्यानंतर माझे जे वर्गमित्र, आता मित्र नावाची मला कविता सादर करायची होती पण ती 10 मिनिटाची मला वेळ नाही आहे, मी नंतर सादर करतो. मित्राची कविता मी लिहून तयार केलेली आहे, नंतर आपण घेऊया. अजून मला सांगायचं की बरेचसे शिक्षक प्रत्येकाचा काहीतरी विशेष असा गुणधर्म आहे. तो प्रत्येक गुणधर्म आम्हाला आजपर्यंत इथं नवीन काहीतरी प्रेरणा देतोय, नवीन काहीतरी शिकवतोय आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करत असतो. मी धन्य झालेलं आहे की आपल्यासारखे शिक्षक, आपल्या शाळेतील सर्व कर्मचारी किंवा या शाळेतील संचालक मंडळी आम्हाला जी मिळाली आणि विद्यार्थ्यांना सपोर्ट करतात किंवा विद्यार्थ्यांना जे काही ते शिकवतात, संस्कार करतात, या माध्यमातून आपली कीर्ती ते जगभर गाजवत असतात. सर शतशः आमची बॅच ऋणी राहील असं मी सांगतो. आणि 2 मिनिटं मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर सर्व गुरुवर्य यांना प्रथमतः वंदन करतो. आणि माझ्या मित्रांनो बऱ्यापैकी चेहऱ्या मुलीच्या मला अजिबात म्हणजे ओळखत नाही. एक सरला आणि वासंती ह्या दोघींनाच ओळखतो मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी सगळ्यात पहिला म्हणजे संतोष चौगुलेचं जे टीम आहे, आमचा रमेश म्हणा, त्याच्यानंतर मनोहर मागले, ही सर्वच टीम राजकीय जीवनात आणि सामाजिक जीवनात काम करत असताना ह्या सगळ्यांचं एकाच ठिकाणी मिलन करणं म्हणजे खूप अवघड असते. धनंजय माणिक वासंतीच्या वतीनं गावामध्ये काम करत असताना शाळेबद्दल मला पूर्वीपासूनच प्रेम आहे. खंदान म्हणजे काय हे नाईकवाडी सरांना म्हणजे परफेक्टली नस माहीत आहे. नाईकवाडी सरांना तिथे राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती, बऱ्याचशा राजकीय परिस्थितीमध्ये नाईकवाडी सरांना म्हणजे तोंड द्यावं लागलेलं आहे. त्यासाठी त्यांची सुद्धा मी माफी मागतो, कारण की बऱ्याच वेळा आमच्याकडून तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या मार्फत. त्यासाठी शाळा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा आज स्नेह संमेलन होत आहे. त्यासाठी म्हणजे सगळ्यांचं म्हणजे स्वागत करावंसं वाटतं. शाळा आणि शिक्षण याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे. त्यासाठी नायकोडी सर आमच्या विद्या मंदिर खंडाळा खासदार धनंजय माणिक यांच्याकडून पहिली गोष्ट तर इथे बसलेले सगळे माझे गुरुवर्य यांचे मी आभार मानतो. कारण की मी जे आज उभा आहे इथे ह्यांची मेहरबानी. कारण की ह्यांचं जर मी पाय धुवून पण पाणी पिलं ना तर उद्या माझं पाय फेडणार नाही. खरं सांगतो मी काय होतो हे सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो. मी मामाच्या घरामध्ये शिकलो इथे. कारण की एवढी परिस्थिती माझी चांगली नव्हती. परिस्थिती चांगली नसताना सुद्धा मी इथं मामाच्या इथे घरी शिकलो. आणि जे ह्यांनी मला जे शिक्षण दिलं ह्यांची कृपा आहे. ह्यांचं जर जोड्याचं पण मी हे केलं ना, धुवून जर पाणी पण पिलो ना, ह्यांचं मी पांग फेडणार नाही. खरं सांगतो तुमचे सर, खरंच तुमच्यासारखे गुरुवर्य आम्हाला भेटले ना सर, खरं सांगतो मी भाग्यवान आहे. मी खरं सांगतो मी माझं म्हणजे मी काय होतो आजच्या डेटला मी काय आहे हे मी स्वतःच्या शब्दांना नाही सांगणार आहे. महेश्वरीला माहीत आहे, तिथं चौगुलेला माझे जेवढे जवळचे मित्र आहेत सरलाला माहीत आहे. शब्दाचं नाही. अरे मित्रा इथं हे ना सांगायचं मी काय आणि काय नाही. माझं कोणामुळे काय आहे मी हे सांगायला मी उभा राहिलो. समजलं का? ठीक आहे. तर मी आभारी आहे ह्यांचं की ह्यांच्यामुळं आम्ही घडलो. मेन म्हणजे
बाकी काय नाही, डोळ्यातनं पाणी येतात. खरंच तर तुमच्यासारखे गुरुवारी भेटले, आमचं पुण्य म्हणजे आम्हाला शब्द नाहीत बोलण्यासारखं. ही सूचना माझ्याच वाटायला का आले काय कारण नाही. सन्माननीय व्यासपीठ, सर्वप्रथम शिक्षण प्रसारक मंडळ कसबानूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय ईश्वरप्पा नळदंडी सर यांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो. 1999 या 82 साली तत्कालीन मुख्याध्यापकपदी धुरा सांभाळणारे हर उन्नती व्यक्तिमत्व, सामाजिक सेवाभावी अशा वृत्तीनं सर्व समाजापर्यंत तळागाळापर्यंत असलेला विद्यार्थी हा शालेय स्तरापासून वंचित राहता कामा नये अशी तमा बाळगणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय विनोद नाईक सर. आताचे सध्याचे कॅप्टन असा आपण ज्यांचा उल्लेख करतो असे आता सध्याचे विद्यमान असलेले मुख्याध्यापक माननीय एस आर काळे सर, न्यू इंग्लिश स्कूल खंडाळ या शाळेचे मुख्याध्यापक टी पी देसाई सर, न्यू इंग्लिश स्कूल कवली या शाळेचे मुख्याध्यापक जे डी वडल सर, सॉरी या हिरेमल सर माफ करा. आणि मी या ठिकाणी शाळेला आलो इयत्ता 8वी या साली. त्यावेळेस टी पी देसाई सर काळे सर हे मला प्रवेशासाठी निर्जर आले होते, आमच्या घरी आले होते. आणि माझा ओरडा होता जास्त गडीला त्या ठिकाणी जाण्याचा. विषय असा की नदी असल्यामुळे नदीला पाणी आलं की 3 महिने शाळेला सुट्टी हा विषय होता. आणि येणं जाणं सायकल होती. पण एकदा इथं आल्यानंतर जेव्हा मी या हिरेमल सर यांच्या तासाला बसलो 8वीच्या वर्गात आणि त्यांनी हिंदीमधला बुद्ध की आत्मकथा नावाचा एक टॉपिक शिकवला होता. त्याच दिवशी तो धडा आजही मला पाठ आहे. त्याचबरोबर मी इथं इयत्ता 12 पर्यंत राहिलो. एकदा आल्यानंतर सुरुवातीला वाटलं की जरासं वेगळंपणा आहे का, आम्ही नवीन मुलं पंचक्रोशीचे सगळी मुलं या ठिकाणी होते. नंतर या ओळखी एवढ्या झाल्या की 12 पर्यंत इथं राहिलो. जिल्ह्याला पण सर्व शिक्षक विरुद्ध हायस्कूलचा सर्व विभाग तिन्ही शाखेचा जेवढा ओळखीचा नव्हता तो नंतर 12 नंतर सर्व परिचित एवढे झाले की आम्ही कधी इथं आलो, रोडलो कधी आणि 12वी कधी झालं हे काही लक्षात आलं नाही. आज मी जागृती हायस्कूल गडीला ज्या ठिकाणी गेली 20 वर्ष इंग्रजी या विषयाचं अध्यापन करतोय, तर या शाळेबद्दल माहिती सांगायचं झालं तर जेवढे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी आहेत त्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वरती एवढं प्रेम आहे की आपण त्याच्या प्रेमातच त्याच्या ऋणामध्ये राहणं हे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतोय. कारण त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचं की हे जे आता संच जो आहे नव्या बॅचचा सर्वात कॅप्टन जो संतोष चौगुले त्याचा इतर जो काही टीम आहे त्यांना पहिल्यांदा मी मानाचा मुजरा देतो. कारण त्यांनी हे सर्व काही साध्य केलं. एकट्या दुसरंच काम नाही आहे. या सर्वांना एकत्रपणे आणणं हे साधं काम नाही आहे. व्हॉट्सअपच्या द्वारे सर्वांना एकत्र आणलं तर आम्ही सर्वांनी फुलाची पाकळ म्हणून काही कामानिमित्त आम्ही काही वेळा येऊ शकलो सुद्धा नाही. त्याने ज्याच्या वेळेस आम्हाला बोलवलं त्यावेळेस तरी देखील त्याने आम्हाला कोणत्या प्रकारचा आढेवेळ न घेता सर्व काही सुरळीत चाललं. फक्त तुम्हाला ज्याच्या वेळेस काय चाललंय फक्त विचार नका असं फक्त संदेश त्यांनी सर्वांना दिला. त्यामुळे या सर्व टीममुळे आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आणि हे सर्व काही शक्य झालं आमच्या सर्वांच्या मित्र मैत्रिणीमुळे. आणि इथं उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरचे मान्यवर मंडळी त्याच पद्धतीने काही सर्व वर्षे सुद्धा झालेले काही आमचे गुरुवर्य माणसं आहेत. त्यामुळे विशेषतः एस एस चौगुले सर, स्वर्गीय बी एस सुतार सर, सुतार मॅडम, त्याच पद्धतीने डी एस चव्हाण सर, या सर्वांचे नाव विसरून चालणार नाही. कारण या सर्वांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं, प्रेरणा दिलं, प्रत्येक गोष्टीत आम्हाला जिथे जिथे अडचणी आल्या त्या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी आम्हाला मदतीचे हात शाबासकी दिली. त्याबद्दल त्या ठिकाणी संयोजक मला त्या ठिकाणी 2 मिनिटं असे 1 मिनिटात बोला असं बोलले होते. पण वेळा मला जास्त वेळ बोललो तेवढं जर समजा यामध्ये कोणाचं कळत नाही नाव राहिलं असेल तर मला त्याचे व्यक्त करतो. आणि जय हिंद जय महाराष्ट्र. विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मला नक्की माहिती आहे. मी 99ला रिटायर झालो. 10वीला मी तुमच्याकडे नव्हतो. 8वीला असेल. आता माझे विद्यार्थी 13 लोक इथे शिक्षक झाले, 11 लोक शिपाई झाले. त्यातले बरेचसे रिटायर झाले आणि काही अजून शिक्षक आहेत. आता फक्त तुम्हाला आशीर्वाद परत द्यावा असं वाटतं. तुम्ही सगळे आयुष्यवंत व्हा, गुणवंत व्हा, आणखी ज्ञानवंत व्हा, कीर्तिवंत व्हा
मला स्वतःला अतिशय आनंद होतो आहे. मगाशी सांगितलं आहे माझ्या काही आजारपणामुळे माझ्या जिभेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे शक्यतो आता मी बोलायचं टाळायचं असं ठरवलेलं आहे. पण आज तुमची संख्या, तुमचा उत्साह, तुमची भावना, तुमच्या डोळ्यात येणारे अश्रू, 2 महिन्यामध्ये चाललेली धडपड, शिवानंद मास्तोडे, संतोष चौगले यांची धडपड मी बघितल्यानंतर मला आता या शाळेत येऊन किंवा शिक्षकाची नोकरी धरून मी धन्य झालो, मी कृतार्थ झालो. तुमच्या भावना माझ्या हृदयापर्यंत गेलेल्या आहेत. कारण गेट टुगेदर नावाचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम इतर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये होत नाहीत. दुसऱ्या ठिकाणी सरकारी नोकरी करतात, अनेक नोकऱ्या असतात, त्या नोकऱ्यांच्यामध्ये असा संबंध तयार होत नाही. ते फक्त शाळा किंवा कॉलेज याच्यामध्ये संबंध प्रस्थापित होतो आणि हा संबंध व्यवसायाशी संबंधित नसतो. आज तुम्ही या शाळेतनं मुक्त झाला, पुढचं शिक्षण घेतलं, कोण कुठल्या व्यवहारात गेला, कुठला व्यवसाय केला, आज ते सगळं तुम्ही विसरलाय. आता मगाशी प्रास्ताविकेत सांगत असताना मांगले सरांनी मला वाटते पवननी सांगितलं की काहीच्या आर्थिक स्थितीबद्दल वर्णन केलं, पण त्याला फाटा दिला तुम्ही. त्या माणसाला सांगितलं तुझ्याकडे काही नसताना पण तू हजर हो, आमच्यात सामील हो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनात ते शिकायचं आणि तुम्ही आम्हाला सत्कार केला या ठिकाणी. हा सत्कार म्हणजे फक्त शिक्षकांना धरून केलेलं नाही, तर आमच्यातले चतुर्थ श्रेणीतले कर्मचाऱ्यांना देखील आमच्यासारखं मान दिला. आप्पा मामा म्हटला, तुम्ही वासू मामा म्हणाला, ईश्वर मामा म्हणाला, हे अतिशय फार महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं शिक्षण काय करते हे मानवीय संवेदना दाखवते. ही संवेदना आपल्या परी असणे अतिशय आवश्यक आहे. ही संवेदना तुमच्यात निर्माण झाली आणि तुमच्या आर्थिक स्तर सगळं विसरून आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. आज एकत्रित एक शेतकरी गरीब झोपडीत राहणारा तुमच्यावरती कोणता विद्यार्थी असेल तो किंवा IT सेक्शनमध्ये कामकाज करणारा इंजिनियर, मला म्हटलं 2 लाख पगार घेणारे देखील तुम्ही असाल. तुम्ही सर्वजण एकत्रित आहे. तेव्हाही एकत्रित होता, आत्ताही एकत्रित असणार, पुढेही तुम्ही मरेपर्यंत एकत्रित राहणार. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे सगळं सांगून आम्ही काय सेवा केलेली नाही, सेवेकरी नाही आहे आम्ही. आम्हाला भरपूर पगार मिळाला, पेन्शन मिळते. आमचं समाधान ज्यावेळी होते ज्यावेळी तुमच्यासारखे विद्यार्थी येऊन इथं संवेदना व्यक्त करतात, ती संवेदना स्वतःच्या हृदयातून अजून भरून येते आणि ते भरपूर तुम्ही फुलांचा वर्षाव केला, अभिनंदनाचा वर्षाव केला, शुभेच्छाचा वर्षाव केला. मला खरोखर मी तुम्हाला आनंद का वाटतो मी तुम्हाला सांगतो. मला आता 77 वय झाले. माझ्या 75वे करवय म्हणून आमच्या घरातले आमचे जावई सून सगळे प्रयत्न केले. मी नकार दिला, आपल्याला काही गरज नाही, 75 करू नका म्हणून सांगितलं, ते नाकारलो. परंतु आज तुमचा सत्कार आहे, हा सत्कार त्याच्यापेक्षा तुम्ही सत्कार करून जे डॉक्टर लोक आमच्यावर उपचार करायला लागले त्याच्या 1000 पटीनं तुम्ही मोठे डॉक्टर झाला. आणि हा सत्कार नसून आमच्या सुनेचा, कन्याचं किंवा आणि कोणत्या सगळ्यांच्या त्या क्षेत्रापेक्षा तुमचे आशीर्वाद, तुमचे जे माया आहे त्याच्यामुळे आमचं आयुष्य नक्की वाढणार. नक्की आम्ही जास्त याच्यापेक्षा प्रयोग हे करू आणि ह्या संस्थेच्या 100व्या वर्षाचं जे स्थापना करून 75 वर्ष झाले त्याच्या समान तुम्हाला सगळ्यांना बोलून पुन्हा तुमचे धन्यवाद मानून तुमचा आभार मानतो आणि
याप्रती तुम्ही भावना व्यक्त करण्याबद्दल ती संधी मला मिळाली, तुमच्यामुळे मिळाली, म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊन मी माझं संपवतो. घाबरू नका, आमदारच काय चुकणार नाही तसं काय नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नावाजलेले शिक्षक असं म्हणतो मी, कारण नावाजलेल्या शिक्षकामध्ये आपले काळे सर, चौथे सर, TB देसाई सर हे एकापेक्षा एक जुने शिक्षक झालेले आहेत. अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवणारे काळे सरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय मोठ्याने चांगल्या उत्साहानं एवढी संख्या जमणे, याला 2 वर्षापासूनचं कष्ट जे आहे ते या ठिकाणी उद्यास आलेलं आहे. आतापर्यंत आपण बघितलं हे हॉल काय कधी भरलेला नव्हता आणि आपले शिक्षक सुद्धा बघा अतिशय उत्साहानं 2 ते 3 बॅच संख्या असणाऱ्या मुलांचा गेट टुगेदर म्हटल्यानंतर हे सगळे आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आणि हे सगळं कार्य हे तुमचंच आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बोलताना अतिशय महत्त्वाचं सांगावं लागतंय की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, आणि हे कर जर जुळायचे असतील तर टाकीचे घाव सोसले पाहिजे, आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय सुख आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. तुम्ही सर्वांनी अतिशय टाकीचे घाव सोसलेले आहात. एकापेक्षा एक इंजिनियर, एकापेक्षा एक वक्ते. आता आपला हा रागिणी म्हणा, पवन म्हणा, रमेश म्हणा, अगदी ऐकण्यासारखं, अजूनही हे ऐकावं असं वाटणारे जी मुलं तयार झाले आहेत. आता राजश्रीला सांगावं किंवा आपल्या सगळ्यांना सांगतो, जेथे भावनेचा उद्रेक होतो तेथे आपले विचार थांबतात. जेथे भावनेचा उद्रेक होतो तिथे सगळे विचार थांबतात. म्हणून लक्षात ठेवा, भावनेला जास्त आहारी जाऊ नका. आपल्या कुटुंबामध्ये आता राजश्रीला बोलताच ना, तिची मैत्रीण तिला सुद्धा. म्हणून लक्षात ठेवा, भावनेला आहार जरा हे करा, कंट्रोल करा. आहेत आपल्याला, प्रत्येकाला आपले विचार सांगायचे आहेत, आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे. भावनासुद्धा चांगल्या आहे. TVवर बरेच शो बघताय तुम्ही, मुलं असतात, आईवडील असतात, तिथं त्यांचं अश्रू येतात आणि मग सगळं थांबतंय तिथं. म्हणून जास्त भावनेला आहार देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपलं सुख हे आपल्या कर्मानं येणार आहे. दैव देते आणि कर्म नेते. देव सगळ्यांना, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना समान देत असतोय, मात्र ते आपल्यापर्यंत येतंय कुठं, ते आपल्या कर्मावर येते. आपण जे कर्म करतो. त्याच्यानंतर मला आता प्रामुख्यानं असं जमलं की त्यावेळेला मी ज्यावेळेला शिकवत होतो त्यावेळेला आता माझी विद्यार्थिनी सरिता हिनं त्या कवितेचं नाव सांगितलं. आमदार पवन सावंत त्यानंही एका धड्याचं नाव सांगितलं. मला आता इतकं वाटायला लागलंय की आम्ही त्यावेळेला एवढं जाणीवपूर्वक शिकवलं, बरं झालं, नाहीतर आमची आबरूच पिशीवर आहे. एवढं तुम्ही 25 वर्षानंतर एवढी गोष्ट तुम्ही सांगायला लागलाय, म्हणजे आम्ही किती तल्लीन झालो होतो याचा इतिहास आम्हालाही समाधान आहे त्याच्यात, लक्षात घ्या. आणि हे ऐकण्यासाठी मी अतिशय अडचणीतनं आलोय. मी रमेश पाटलांना सांगितलंय, तरी सुद्धा म्हटलं मी ज्या पोरांनी आम्हाला निमंत्रित केलंय, आम्हाला त्यासाठी, आम्हाला आशीर्वादासाठी आम्हाला येणं गरजेचं आहे, म्हणून मी कोल्हापूरहून आलो. लक्षात आलं का? मला माझा अमूल्य वेळ त्या ठिकाणी मला घालवायचा होता. थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की तुम्हाला बघण्यासाठी आम्ही एवढ्यासाठी येतो की तुम्हाला पाहिल्यानंतर, नायगरे सरने आता सांगितलं, तुम्ही अभ्यासरा म्हणून बोलायला लागला की उपस्थित मान्यवर बऱ्यापैकी यामध्ये बरेचसे मला मी गुरुवर्य मानले असे सर्व ज्येष्ठ शिक्षक देखील मला त्यावेळेला माझे सहकारी म्हणून लाभले. असे सर्व सहकारी वर्ग 1998-99चे बॅचचे सर्व विद्यार्थी. आता हा जो सोहळा संपन्न होत आहे याची उपस्थिती लक्षणीय आहेच आहे.
या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण एकत्र आलात. सर्वांनाच त्याचा खूप खूप आनंद झालेला आहे. आम्हा शिक्षकांनाही त्याचा खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण असं आहे, कारण माझ्यासमोर बसलेले जे बरेचसे विद्यार्थी आहेत, ज्युनियरला माझ्याकडे जे शिकले, कुठं घडले, आणि जे आज बऱ्यापैकी शिक्षक म्हणून जे आहेत, ते जे बोलायला लागले ते फक्त ऐकत राहावंसं वाटतं. कारण मला असा आनंद तुम्ही काय आहात हे मी गाण्यातनं सांगणार आहे. देवानंदचा सिनेमा आहे पतिता नावाचा. तुम हमारे जिंदगी के बाग हो, तुम हमारे राह के चिराग हो, मेरे लिए आसमां हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, याद किया दिल ने कहाँ हो तुम, याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. बस बाकी काही नाही, एवढंच माझी भावना आहे. 2 गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे राजूनं अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्र. हा संस्कार. आणि त्याच्यापेक्षा माझ्या अंगात खूप धाडस आहे. मला खूप आनंद झाला आहे. नुसतं शाब्दिक न बोलता प्रत्यक्षात धैर्य जे काय दाखवलं होतं ते राजेश्री पाटीलनं नागपंचमीच्या वेळेला दाखवलं होतं. मला चांगलं आठवत आहे. सगळी मुलं गारुडीचाच साप होता पाळलेला, पण कोण्या हातात धरायला भेट होते, पण ही छोटी मुलगी पुढं आली आणि मोठाच्या मोठा नागसाप हातात धरले. आणि असं काही बरोबर आहे. बस आणि काय पाहिजे. तुमचाही होतोच, तुमचीही भेट होतेच, परंतु आम्हा सर्व शिक्षकांची सुद्धा भेट होत असते. आणि मी अगदी आनंदानं हुरळून गेलो. आणि सकाळी घरातून 9च्या दरम्यान 8च्या दरम्यान बाहेर पडलो. माझं गडिंग्लज हायस्कूलमध्ये थोडं काम होतं, तरी पण ते काम करून यायला मला थोडासा वेळ झाला. पण मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची भेट होणं हे फार महत्त्वाचं होतं. 1999ची तुमची बॅच, त्यावेळेचा कालखंड आणि सगळ्या गोष्टी आता सरांनी व्यक्त केलेल्या आहेत. सावंत सर बोलले की आपल्या भावना शब्दामधून जर व्यक्त करायच्या असतील तर कुठेतरी भावनेला आपण आवर घातला पाहिजे, तरच आपण व्यवस्थित बोलू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरंच काही बोलायचं आहे. बऱ्याच आठवणी या शाळेविषयीच्या तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जपून ठेवलेल्या असणार. म्हणजे प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील शिक्षक असतील किंवा आपले सहकारी, सगळं काही असेल ते बोलून मन मोकळं करायचं. हे मित्रमैत्रिणींचं नातं. तर आज या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलो, एकमेकांची सुखदुःख सांगितली, एकमेकांचं कौतुक केलं. तुम्ही आमच्याबद्दलचं अनुभव व्यक्त केलं किंवा आमच्याबद्दलचे काय तुमच्या मनामध्ये जे मान सन्मानाच्या भावना असतील त्या सगळ्या व्यक्त केल्या. पण तुमच्याबद्दल मला काय वाटतं, हा माझा विद्यार्थी, हा माझा मुलगा, हा माझ्या शाळेचा मुलगा, हा जो अभिमान माझ्या मनात जिथं जागृत होतो प्रत्येकाला. संचालक मंडळ नूरचे ते ज्येष्ठ संचालक आहेत, ते माझे गुरु आहेत. त्यानंतर तराळ सर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक, हिंदी शिक्षक GS माने सर, सायन्स टीचर DG सावंत सर, मराठीचे शिक्षक AB देसाई सर, हे एवढे शिक्षक हे माझे गुरु आहेत. आणि मी तुमचा विचार करा, या लोकांनी माझा हात धरून मला या व्यवसायामध्ये आणलं आणि आता मी या पदावर ह्यानेच मला बसवलंय. 10 महिने झाले मी या पदावर आहे. रिटायर गुरु माझे प्राचार्य म्हणून रिटायर झाले आणि त्यांच्या सोबत बसायचा मान त्यांनी मला प्राचार्य म्हणून दिला. एवढं मोठं भाग्य आणि कुणाला मिळतंय.
हे भाग्य मला मिळालं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी बरेच शिक्षक आहेत, ते माझे सहकारी आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं एकच शब्द येत होता, आनंद. माझं नाव हेमंत अनंतराव पाटील, मुंबई. बाय प्रोफेशन मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन वर्क सांभाळतो एका प्रायव्हेट फर्ममध्ये. आणि जर छंद म्हणाल तर मला पहिल्यापासूनच सायकलिंगचा खूप छंद आहे. 50 किलोमीटर्स, 25 किलोमीटर्स. जर माझं भविष्यामध्ये प्लॅन आहे, जर तुमच्या आशीर्वाद जर शक्य झालं तर मला काश्मीर टू कन्याकुमारी बायसिकलवरती करायचं आहे. त्याच्यानंतर माझी खारदुंगला वगैरे इकडे, तर तिकडे माझं सायकलिंगचा प्लॅन आहे. तर तुमच्या शुभेच्छा नेहमी माझ्या पाठीशी असू दे, की जेणेकरून मी माझा ड्रीम सक्सेसफुल करेन. थँक्यू. एक प्रगतशील शेतकरी आहे. आता जर तुम्ही बघितलं तर सध्या 20 एकर तो शेती स्वतः वर्कआउट करतोय. त्याच्यामध्ये आधुनिक त्यानं शेततळ वगैरे केलेलं आहे. त्याचे बरेचसे पुढचे पण प्लॅन आहेत, ते आपल्याला भविष्यात कळतीलच. आता नेक्स्ट सतीश जाधव होते. मला पण ओळखतं की नाही, मी बँड पण एक लावतो कामाला. राखीत बसायला मी होतो माहिती ना, मी दोन होतो. हा तरी होतो. मी पहिला गोव्यामध्ये कामाला होतो, ज्वेलरी लाईनमध्ये. आता सध्या मी एनर्जी डिपार्टमेंट आहे. एनर्जी डिपार्टमेंट स्टिंगवर नव्हे, बारमध्ये कामाला. मॅनेजर म्हणून गावात आहे. 3 म्हशी पालतो, 15,000 रुपये गावात पेमेंट मिळतो. मी सुखी आहे, एकदम सुखी आहे. बाहेरची दुनिया मला आणि कुणाला काहीतरी आता सध्या एवढं प्रॉब्लेम आहे. माझ्या संपर्क साधावा. नलगोंडा पाटील, पुराडे सरांच्या याच्यात आर के स्टुडिओ म्हटले त्यामुळे ते मला आता कॉलेजला आर के पाटील सर म्हणूनच ओळखतात. पप्पांना के आर पाटील सर म्हणून ओळखायची. मी शिवराज कॉलेज गडिंग्लजमध्ये BSc कॉम्प्युटर सायन्स, BCS, MSc कॉम्प्युटर सायन्सचा विभाग प्रमुख म्हणून काम करते. गेली 17 वर्षे मी त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो. लास्ट इयरपासून मी त्या तिन्ही डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख आहे. त्यामुळं भविष्यात तुम्हाला कधी काय कॉलेजच्या रिलेटेड गडिंग्लजमध्ये काही काम असेल, 11वीपासून कुठल्या डिग्रीपर्यंत MSc पर्यंतचा, तर कधी हक्काने तुम्ही मला सांगू शकताय. BCA असेल, BCS असेल, BSc कॉम्प्युटर, MSc किंवा 11वी 12वी सायन्सचे वगैरे ॲडमिशनचे वगैरे असतील, हां, तर तुम्ही कधी बिंदास कॉल करू शकता. कारण गेली 18 वर्षे मी त्याच क्षेत्रात आहे. त्याच्याबरोबर वेगळा छंद म्हणजे मी नोकरीपेक्षा शेती जास्त करते. काय त्यामुळं बरीच वर्षे इथं राहिल्यामुळं काय बरेच वर्ष म्हणजे शिक्षण आणि सगळं ह्याच एरियामध्ये कुठं काय हे झालं नसल्यामुळं मी शेतीसुद्धा त्या म्हणजे नोकरीबरोबरच शेतीमध्ये तेवढा मोठा छंद ठेवला आहे. शेतीसुद्धा तेवढी वाढवली, बाकी कशात काय जास्त लक्ष नाही आहे. थँक्यू. सध्या तिथं स्थायिक आहे. मी संजय मारुती माळगी, गाव हिटणी, आणि 15-16 वर्षापासून मी बँकेत ॲज क्लार्क म्हणून काम करतो. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर कार्यक्रम खूपच जबरदस्त झाला आणि सर्व 25 वर्षानंतर आपण वर्गमित्र मैत्रिणी एकत्र जमतोय त्याबद्दल खूपच बरं वाटलं आणि सगळ्यांना भेटून खूपच आनंद झाला. सगळ्यांनाच असं कोणाला एका मित्रमैत्रिणीला सांगता येत नाही, पण बरं खूप छान वाटलं कार्यक्रम. इथल्या स्थानिक मित्रांच्याबद्दल बरोबर बोलायचं झालं तर इथल्या स्थानिक मित्र खरं तर खूप प्रयत्न केला आहे. जिथून सांगितल्याप्रमाणे ही एका 2 दिवसाची तयारी नाही. खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे 8-10 वर्षांना कमीत कमी 7-8 वर्ष झालं हे प्रयत्न त्याची फळ आज मिळालं आहे. खूप छान वाटलं कार्यक्रमाबद्दल. आणि संतोष चौगुले वर्गमित्र त्याचा खूपच वाटा आहे कार्यक्रमासाठी, तर धन्यवाद.
आणि मी LTI माइंट्री म्हणून एक कंपनी आहे जी IT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, त्यामध्ये आहे. आणि मी इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये काम करतोय. मी नियर अबाउट 900 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स त्याचे जी काय सिक्युरिटी आहे, म्हणजे सिक्युरिटी मीन्स इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, IT रिलेटेड, सायबर सिक्युरिटी. हां, तर त्याला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आमच्या ह्याच्यात होतं. सायबर सिक्युरिटी इज समथिंग डिफरंट आहे. तर त्यामध्ये मी काम करतोय आणि त्याचं डिप्लॉयमेंट बघतोय. बस आणखीन काय जाणून घ्यायचं असेल तर माझ्याजवळ येऊन बोलू मी संदीप केसरकर. मी आता पुण्यामध्ये कराड वेल्ल्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून आहे. थँक्यू. सध्या मी कागलला IDमध्ये काम करतो. गाव सांगितले माझं नाव संदीप. व्यवसाय सांगायचं काय करता? कागलमध्ये कुठे लग्नानंतरही माझं नाव अजूनही तेच आहे. मी कोल्हापूरला असतो. बाकी माझी ओळख मग मी सांगितलेलीच आहे. धन्यवाद. चला मुलीचे अजून पण. माझं नाव लक्ष्मी चंद्रकांत शिरगावे, शिरगावेच आहे. तर मी नर्सिंग डिप्लोमा केलं आहे सध्या गडिंग्लजमध्ये. पाटोळे सर यांच्याकडे NIC असिस्टंट म्हणून मी काम करते. माझे नाव अलका ज्ञानदेव देसाई आहे. लग्नानंतरचे अलका सुनील काटे, शिक्षण 12वी आणि इंचलकरंजी. मला सरला जानेवारीमध्ये फोन केली होती की आम्ही गेट टुगेदर करणार आहे येऊन. बरं ठीक आहे. मला वाटलंच नव्हतं की आम्ही पुन्हा भेटू सगळे मित्रमैत्रिणी आणि शिक्षक वर्ग वगैरे. छान वाटलं, आनंद झाला. मी आहे. हॅलो, मी सुनीता कोल्हे. लग्नानंतरचं नाव लग्नानंतरचं स्नेहा शेखर देसाई. मी गारगोटीमध्ये राहते. मी लग्नानंतर BA केले, आता त्याला रामचंद्र लोखंडे. लग्नानंतरचं नाव दीपाली दयानंद पवार. लग्नानंतरचे वासंती हेमंत जाधव. MA कम्प्लीट केले. गाव केलेलं गाव माझं गंगापूर, राहते कोल्हापूरला. आणि काय सांगू? लग्ना अगोदर महेश्वरी माळगी. लग्नानंतरचे नाव महेश्वरी मल्लिकार्जुन मुलगे. मी शंकेश्वर. व्यवसाय सांगा तुमचा. हाऊसवाईफ. लग्नाचे नाव मारुती माने कांदेली. लग्नानंतरचे नाव सरिता राजकुमार आंबोडे मुंबई. द्राक्षायणी परकोंडा पाटील. लग्नाआधीच नाव, लग्नानंतरचं नाव द्राक्षायणी सचिन कोरे. पडल्या 12वी शिक्षण झालं. लग्नाआधी कांचन पाटील माझं नाव, लग्नानंतर कांचन ओळखी. मी राहायला शंकेश्वरला असते आणि BSc ॲग्री मी कॉलेज घेते. रुपाली आप्पासाहेब भोजी. लग्नानंतर स्मिता काकासाहेब चिमणे. मी हाऊसवाईफ आहे. मुंबईला राहतो मी. मुंबईमध्ये पोळीचं कुठलं पण काय असेल, पुरणपोळी, माझी बायको पुरणपोळी बनवते. काय डिलिव्हरी असेल तुमच्या मुंबईमध्ये कुठं पण राहा, तर पनवेलपासून कल्याणपर्यंत कुठं पण राहा तुम्ही, आम्ही त्याची डिलिव्हरी करू शकतो. जमलं का? आणि मागच्या वेळेला आता मी मगाशी उभा राहिलो होतो तेव्हा मला सांगायचं हे राहिलं की मेन म्हणजे काय म्हणते काय माईक थोडं जवळ पकड. बोल बोल. पहिली गोष्ट कशी माहिती आहे काय, आपण हे नियोजन केलं. नियोजन केव्हा केलं माहिती आहे काय, तुम्हाला माहीत नसेल. 2018ला खंडाळची जत्रा होती. खंडाळच्या जत्रामध्ये आम्ही नाही पड्या आम्ही बसलो होतो तिथे आमच्या खंडाळच्या जत्रामध्ये. पूर्ण गोष्ट ऐकून घ्या. कसं आहे माहिती काय, हे काय हे जे नियोजन झाले नाही एवढं, हे जे नियोजन झाले नाही एवढं, हे काय एक महिन्याचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं हे नाही आहे. ह्याच्यामध्ये 8 वर्ष लागले. तुम्हाला माहिती म्हणजे 8 वर्ष. 8 वर्ष कशी लागली, 8 वर्ष कशी लागली ते तुम्हाला सांगतो मी. 2018ला
आम्ही खंडाळच्या जत्रेला आम्ही बसलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं संस्थेला की आपण यार गेट टुगेदर करायचं. त्याच्यानंतर तो म्हटला की करूया यार, मित्र आहेत ना, करूया आपण. मग 2023ला खंडाळची जत्रा झाली तेव्हा म्हटलं पुढच्या वर्षी आपण गेट टुगेदर करायचं 2024ला. समजलं काय? हे गेट टुगेदर करण्याचं कारण म्हणजे 2-3 महिन्याच्या मेहनत 8 वर्ष लागली याला. 8 वर्ष एवढं लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय माहिती काय, एखादा हे नाही 8 वर्षानंतर हा आपण जो कार्यक्रम आपण पूर्ण करतो ना, हा 8 वर्षाचा मेहनतीचं फळ आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो संख्या कुठे गेला, प्रत्येकाला जर इतकी वेळ दिली तर वेळेचं भान ठेवा. तसं नाही ऐकून माझं सासर मूल हेच आहे, माहेर आजरा, पण माझं शिक्षण 8वीपर्यंत इथे न्यू स्कूलला झालं होतं. आणि आता मी पुण्यात असते ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब. युनिव्हर्सिटीमध्ये आहे. ॲज अ मी टीचर म्हणून काम करते, पण मीन्स असं काय ॲज अ स्कूलला वगैरे नाही, मी प्रायव्हेट ट्युशन्समधून घेते. ठीक आहे, चालेल. जर शिल्लक राहिले तर असं कन्सिडर जरी केलं, 50,000 रुपयाच्या व्याजामध्ये दरवर्षी, म्हणजे 50,000ची मूळ रक्कम आहे ती ठेवून दरवर्षी येणाऱ्या व्याजामध्ये कुणाला तरी मदत करायची आपल्याला. कुठल्याही गरीब विद्या म्हणजे आपल्याच बॅचमधल्या एखाद्याच्या मुलाला शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी वगैरे आपल्याला मदत करायची. पण आम्हाला ती समजणार नाही आहे, म्हणजे कुणाला लागणार आहे किंवा कुणाला हे आहे. तुम्हीच काय असेल किंवा आपल्या कुठल्या मित्राला माहीत असेल की आपल्या एखाद्या मित्राला अशी अडचण आहे, तिथे कुठेतरी हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, तो गरीब आहे किंवा त्याला आता शिक्षणासाठी अडचणीचं वगैरे आहे, कुठं त्याचा एखाद्याचा मुलगा 12वीला आहे, शिकू शकत नाही 12वी नंतर किंवा 10वी नंतर कुठं बाहेर असं काहीतरी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करून सांगायला पाहिजे, तर समजणार आपण कुणाला द्यायचं. मग ती सुद्धा देताना सगळी खात्री करून खरोखरच त्याला गरज असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ठरवून द्यायची आहे. म्हणजे अशी काय कोणतरी म्हटला ह्याला द्यायची आहे, विशाल नायकवाडीला आपण द्यायचं असं कोणतरी म्हटलं तर असं नाही द्यायचं. आपण विशाल नायकवाडीची परिस्थिती आपण 4-5 जणांनी ग्रुपवर चर्चा करायची, मग आपण मग द्यायची. असं आहे, सर्वानुमते आपल्याला द्यायची आहे. त्याची पडताळणी केली जाईल जाऊन तिथं खरोखर परिस्थिती आहे का नाही. सगळी बिलं आपल्याकडे आहेत. कोणाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकताय. शिल्लक रक्कम किती आहे ही पण नंतर ग्रुपवरती हिशोब करून कळवलं जाईल आणि त्या रकमेचं पुढं काय करायचं आहे हे डिस्कस करून आपण ठरवू. आता तरी असं दिसतंय की जी शिल्लक रक्कम राहील ती दरवर्षी आपण गरीब आपल्या ग्रुपमधली जी मुलं असतील किंवा ज्यांची मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी किंवा शाळेवर जर कोण असतील तर ती आपण त्यासाठी खर्च करू असे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याला मला वाटते सगळ्यांचीच अनुमती असणार आहे असं मी म्हणतो. जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी कळवावं, आपण त्याच्यावरती नक्की विचार करू. जन्मल्यापासून आतापर्यंत मी शाळेतच आहे. बघा, सर्व शिक्षकांना निमंत्रण दिलेलं होतं, मात्र काही शिक्षक उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी माझा निरोप आठवणीनं कळवा असं फोनवर मला बोललेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने इनामदार मॅडमच्या घरी अर्जंट काम निघाल्यामुळे त्या बाहेर गेल्या. त्यानंतर नांदोडेकर सर, ते सध्या मुलीचा कार्यक्रम असल्यामुळं ते नांदेड या ठिकाणी सध्या आहे, त्यामुळे ते पण हजर राहू शकले नाही. शहा सर, दिलीप सूर्यवंशी सर, या सर्वांनीच आपल्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यामुळे ही त्यांचं जे काय सांगणं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली होती, ती मी पोहोचवलेली. मला एक आता ओळख राहू दे, माझी सगळ्यांना ओळख माहीतच आहे. मला एक कविता सादर करायची आहे आणि ती कविता कवी अनंत राऊत यांनी सादर केलेली आहे. आणि आजपर्यंत यूट्यूबला या कवितेला हजारो लाईक्स मिळालेले आहेत आणि तुमच्याही कानावरती कधीतरी आली असेल. जर आली नसेल तर ती ऐका आणि त्यातल्या भावना तुम्ही समजून घ्याव्या अशी माझी अपेक्षा आहे. आणि जरासा माझा आवाज थोडासा मोठा असला तरी तुम्ही समजून घ्या. अजित, दुःख आडवायला उंबऱ्या सारखा
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी, जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, आरशासारखा. मित्रांनो, आपला जो मित्र असायला पाहिजे तो आरशासारखा पवित्र असायला पाहिजे. म्हणजे त्यानं आपल्याला ॲज इट इज तुमची काय सद्य परिस्थिती आहे ती त्यानं स्वीकारली पाहिजेत आणि तुम्हाला त्याप्रमाणे त्यानं रिप्लाय दिला पाहिजे. असा आपला मित्र असावा, असं यातला आशय आहे. बघा पुढे काय म्हणतात कवी, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर्मनासारखा, मित्र असला जवळ जर्मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र आहे जवळ मंदिरासारखा. कवीला असं म्हणायचं आहे की आपला जो मित्र आहे तो एखाद्या मंदिरासारखा आहे. मंदिरामध्ये कोणत्याही भावनेनं जर एखादा व्यक्ती गेला तरी देव त्याला एक्सेप्ट करत असतो. देव त्याला असं म्हणत नाही की तू दूषित मनानं आत आलेला आहेस, आत येऊ नकोस, असं कधीच म्हणत नाही. तसंच आपला मित्र देखील असतो. आपला मित्र कसा पाहिजे, मंदिरासारखा पाहिजे. तुमच्या भावना कशाही असल्या तरी तो आपल्याला कसं करत असतो, एक्सेप्ट करत असतो, असं कवीला यामध्ये सांगायचं आहे. पुढे काय म्हणले बघा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र येतो पुढे काजव्यासारखा. जर आपण एखाद्या अंधाऱ्या वाटेत जर चालत असू तर तो मित्र काय करतो, काजव्यासारखा आपल्या समोर येतो आणि आपल्याला काय करत असतो, तो वाट दाखवत असतो. त्या अंधाऱ्या रात्री सुद्धा आपल्याला प्रकाशमान करून तो आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जात असतो, असं इथं कवीला म्हणायचं आहे. चालताना मध्ये रात आली, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, मित्र दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता दोस्तासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. मी सध्या पुण्यात राहतो. ऑक्युपेशनमध्ये मी ऑपरेशन फिल्ड आहे, कार्बोहायड्रेट अफेअर्स अकाउंटिंग. हॅलो, माझे नाव अजित कुमार इंगळे, व्यवसाय माझा शेती आहे. यांना टिकून मी मला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, मला पण शेतीची आवड आहे जास्त. तुझं काय असलं तर ते सांग, तुझं सून माझं सून काय यार. झालं की पाच. तर मी काय बोलतो, त्याच्या उद्याला वास्तुशांती त्याच्याकडे त्यांच्या वास्तुशांतीला सगळं नाही सध्या स्थिती रोलचं जावई जावई
गावचे जावई चला आता घ्या बसा हे अजून माझा कोण आहे रे गाव मुलगी ना व्यवसाय काय करताय शेती. माझं नाव संजय राम वडगाव. मी गडवरून स्थायिक. माझं BA शिक्षण पूर्ण शिवराज गडप्रभा. माझं शिक्षण 10वीच्या पुढं काय झालेलं नाही परिस्थितीच्या मानानं त्याच्यानंतर शिकलोच नाही. त्याच्यानंतर नोकरी केलेली आहे. नोकरी